स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व पंचगंगा वरद विनायक बोट क्लबच्या वतीने शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। नदी तीरावरील श्री वरद विनायक मंदिर परिसरात ही स्पर्धा होणार असून शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। स्पर्धेतील विजेत्या होडीला रोख 21,000 रुपये व ढाल, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 रुपये व ढाल, तृतीय क्रमांकासाठी 11,000 रुपये व ढाल, तर चतुर्थ क्रमांकाच्या होडीला 7,000 रुपये व ढाल देण्यात येणार आहे। तसेच प्रथम 4 क्रमांकांच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीला 1,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे। स्पर्धेसाठी प्रवेश फी 100 रुपये असून नाव नोंदणी श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ कार्यालय, नदी तीर, इचलकरंजी येथे करता येणार आहे। स्पर्धकांनी होडीमध्ये स्वतःच्या सुरक्षतेसाठी इनर बॉय आणणे आवश्यक आहे। स्पर्धेत किमान 5 होड्या सहभागी झाल्याशिवाय स्पर्धा घेण्यात येणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे। एका संस्थेच्या एकापेक्षा अधिक होड्या सहभागी असल्यास प्रत्येक होडीला स्वतंत्र नाव व स्पर्धक देणे बंधनकारक आहे। स्पर्धकांनी पंचांच्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या होडीला स्पर्धेतून बाद करण्यात येईल। होडीत लाठी, काठी, दगड अथवा इतर साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे। स्पर्धेचे संयोजक डॉक्टर विजय माळी व श्री गणेश बरगाले असून पंच कमिटी, संचालक मंडळ आणि आयोजकांच्या वतीने स्पर्धेची तयारी सुरू आहे। श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ नदी किनारी इचलकरंजी व पंचगंगा बोट क्लब यांच्या वतीनं शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी सायंकाळी 4 वाजता इचलकरंजी येथे होड्यांच्या भव्य शर्यती या ठिकाणी नदीकाठी आपण आयोजित केलेल्या आहेत मंडळाच्या वतीनं। आणि जवळजवळ 12 ते 13 होड्या या ठिकाणी पंचगंगेमध्ये अतिशय कौशल्य अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शर्यती त्या ठिकाणी करणार आहेत। या ठिकाणी सांगली जिल्ह्यामधून आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून हे सगळे स्पर्धक या ठिकाणी भाग घेण्यासाठी उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत। आणि मी इचलकरंजीतल्या आणि इचलकरंजी परिसरातल्या सर्व नागरिकांना आणि बंधू भगिनींना विनंती करतो की त्या दिवशी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक वेगळ्या पद्धतीचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी पंचगंगा नदी किनारी आपण त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मंडळाचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी सगळ्या भक्तगणांना आणि या ठिकाणी होडी शौकीनांना या ठिकाणी मी करतो। त्याचबरोबर या परिसरामध्ये जे पंचगंगा वरद विनायक भक्त मंदिराचं जे या ठिकाणी मंदिर आहे, या मंदिरामध्ये इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी राहुल आवाडे साहेब यांनी परवा भेट दिलेली होती आणि या ठिकाणी मंदिराच्या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर अशा पद्धतीचा 3 ते 4 कोटी रुपयाचा घाट महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार राहुल आवाडे साहेबांनी या ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्धार या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केलेली आहे। राहुल आवाडे साहेबांचं सुद्धा या निमित्ताने आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा नदीमध्ये उतरण्यासाठी या ठिकाणी नरसोबावाडीच्या पद्धतीनं जो जर घाट झाला तर त्याच्या एक इचलकरंजीच्या शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वैभव आणि वेगळ्या पद्धतीचं एक चर्चा आपल्या सगळ्याच लोकांना या ठिकाणी बघायला मिळणार आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।